नमस्कार, मी कोमल. तर आज आपण अंडा करी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अंडा करी बनवण्यासाठी इथं मी 4 अंडी उकडून घेतलेली आहेत. तर आता एक आपल्याला हिरवं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मी फक्त खोबरं बारीक करून घेणार आहे. तर हे बघा, मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे सुरुवातीला. फक्त खोबरं बारीक केल्यामुळं काय होतं, खोबरं व्यवस्थित बारीक होतं. त्याच्यामध्ये लसूण आलं वगैरे एकत्र टाकलं की खोबरं थोडंसं कधी कधी मोठं राहतं. त्यासाठी मी सुरुवातीला फक्त खोबरं बारीक करून घेते आणि नंतर बाकी आपल्याला लसूण वगैरे जर टाकायचं असेल तर ते टाकते. तर आता मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ते टाकलेल्या आहेत. लसूण घेतलेला आहे सोलून, तो टाकून घेते. आलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ती सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि पाणी न टाकता हे वाटण मी तयार करून घेणार आहे अंडा करी बनवण्यासाठी. तर मी मसाला पाणी न टाकता हा बारीक करून घेतलेला आहे अंडा करी बनवण्यासाठी. कढई सुद्धा मी गरम करायला ठेवलेली आहे. तर आता मी अंडी घेते आणि अंड्याला असे 2-3 कट लावून घेणार आहे. सगळ्या अंड्याने हे बघा अशा पद्धतीनं कट करून घेते. म्हणजे काय होतं की जो आपण मसाला वगैरे बनवतो तो आतपर्यंत अंड्याच्या पोचला जातो त्यासाठी. तर हे बघा असे कट करून घ्यायचे. तर कढई गरम करून घेतलेली आहे मी. कढईमध्ये सुरुवातीला थोडंसं तेल टाकणार आहे. म्हणजे 1 मिनिटभरासाठी फक्त अंडी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहेत. तर हे बघा थोडंसं तेल घेतलेलं आहे मी. तेल गरम करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता ही उकडलेली अंडी आहेत ती मी तेलामध्ये टाकते. तर 1-2 मिनिटे फक्त ही अंडी आपल्याला तेलामध्ये अशी परतून घ्यायची आहेत. तर आता मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि परत एकदा व्यवस्थित परतून घेते. याच कढईमध्ये मी अंडा करी बनवणार आहे. तर हे बघा अंडी 2-3 मिनिटं मी तेलामध्ये अशी परतून घेतलेली आहेत. आता ही अंडी मी एका प्लेटमध्ये काढून घेते. याच कढईत मी तेल टाकून घेणार आहे अंडा करी बनवण्यासाठी. तर थोडंसं तेल सुद्धा आहे आणखीन, तर अजून थोडंसं तेल टाकते मी. तेल गरम करून घ्यायचं व्यवस्थित. तेल गरम झालेलं आहे. तर मी इथं बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे एक छोटा. तर तो कांदा टाकून घेते सुरुवातीला. तर थोडेसे खडे मसाले सुद्धा मी घेतलेले आहेत. तर हे बघा तमालपत्र घेतलेलं आहे, 1 लवंग, छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 1 वेलदोडा घेतलेला आहे, ज्याच्यामुळे अंडा करीला छान अशी टेस्ट येते. तर कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर कांदा सुद्धा गोल्डन रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे तेलामध्ये. तर तुम्ही बघू शकताय हे बघा. तर आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा. 1 टोमॅटो घेतलेला आहे मी कट करून.
टोमॅटो मऊ होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा, म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा वगैरे जाईल. टोमॅटोसुद्धा छान असा भाजून घेतलेला आहे मी. तर आता याच्यामध्ये जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घेते मी. तर हे वाटण टाकून घेतलेलं आहे, जे आपण खोबरं वगैरे बारीक केलं होतं त्याचं. आता हा मसालासुद्धा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे, म्हणजे लसणाचा कच्चेपणा वगैरे जाईपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा आहे. व्यवस्थित मसाला भाजून घेते मी सुरुवातीला. मसाला छान भाजला की कोणत्या पण पदार्थाला छान अशी चव येते. तर हे बघा, मी हा मसाला सुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये मी सुके मसाले टाकणार आहे. तर हळद टाकते, धनेपूड आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहे मी. सुरुवातीला हे मिक्स करून घेते. आता आपलं जे घरगुती लाल तिखट असतं ते टाकते मी, 1.5 चमचा टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त टाकू शकता. आणि थोडासा चिकन मसाला सुद्धा मी टाकणार आहे. चिकन मसाल्यामुळे अंडा करीला छान अशी टेस्ट येते. तर हे बघा, सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर मसाले सगळे भाजून घेतलेले आहेत. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. हे बघा, तर सुरुवातीला हेच पाणी मी या मसाल्यामध्ये टाकणार आहे. तर हे बघा, थोडंसं पाणी मी टाकून घेतलेलं आहे. आणि हा मसाला जो आहे तो अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला असाच शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीला. तर हे बघा, मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि वास सुद्धा अगदी छान असा येतोय. तर आता याच्यामध्ये मी अंडी आपण जी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली होती ते टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. तर थोडंसं पाणी मी टाकणार आहे, खूप जास्त पाणी टाकणार नाही मी, कारण की ही अंडा करी आज फक्त माझ्यासाठी बनवते मी. त्यासाठी खूप जास्त पाणी नाही टाकत. तुम्हाला जास्त पाणी हवं असेल तर पाणी टाकलं जास्त तरी चालेल, पण मी एवढंच पाणी टाकणार आहे, खूप जास्त पाणी नाही टाकणार. तर रंग बघू शकताय तुम्ही किती छान दिसतोय ते. तर आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ टाकून घेते आता मी. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत एकदा. आणि एक 3 ते 4 मिनिटासाठी परत मी ही अंडा करी शिजवून घेणार आहे, म्हणजे मसाला वगैरे छान असा अंड्यामध्ये उतरला जाईल. अंड्याला कट दिल्यामुळे सगळा मसाला अंड्यामध्ये व्यवस्थित जातो. तर हे बघा किती छान दिसतोय. तर हे बघा, तयार आहे अगदी टेस्टी अशी आणि झटपट तयार होणारी अंडा करी. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा अंडा करी नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने अंडा करी बनवली की. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.